नमस्कार मंडळी. कुकिंग विथ सारिकामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. चैत्राची चाहूल लागली आहे आणि चैत्रगौरीच्या निमित्ताने आज आपण बघूयात अतिशय चविष्ट आणि चटकदार अशी आंबेडाळीची रेसिपी. तुम्ही फक्त चैत्रगौरीसाठीच नाही तर रोजच्या जेवणामध्ये कोशिंबिरीप्रमाणे सुद्धा खाऊ शकता. रेसिपी आवडली तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला कृतीला सुरुवात करूया. कैरीची डाळ बनवण्यासाठी इथं मी घेतली आहे एक कैरी. सर्वप्रथम कैरीची साल काढून घेऊ. कैरीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि कैरीच्या आंबटपणानुसार कमी अधिक करू शकता. कैरीची साल काढून झालेली आहे. आता आपण याला किसून घेऊयात. कैरी किसून झाली. आणखी काय साहित्य लागतं ते बघूयात. मी अर्धा वाटी चणा डाळ 4 ते 5 तास पाण्यात भिजवून घेतली आहे. 2 टेबलस्पून ओल्या नारळाचा किस, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, 2 मिरचीचे काप, अर्धा इंच आलं, 1 चमचा साखर आणि चवीनुसार मीठ. आता आपण इथे मिक्सरचं भांडं घेऊयात. त्यामध्ये टाकून घेऊयात मिरची आणि आल्याचे तुकडे, भिजवलेली चणा डाळ, साखर, चवीनुसार मीठ आणि ही किसलेली जी कैरी आहे त्यातील अर्धी कैरी वाटताना घालणार आहे आणि उरलेली अर्धी कैरी आपण नंतर घालूयात. म्हणजे डाळीला टेक्स्चर खूप छान येतं. आता पाणी न घालता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. तुमच्या आवडीप्रमाणे वाटा, पण अगदी फाईन बारीक पेस्ट याची करू नका. जाडसर वाटा. हे बघा, डाळ वाटून झाली आहे. आता ही एका भांड्यामध्ये काढून घेऊ. त्यानंतर उरलेली अर्धी कैरीसुद्धा यामध्ये घालून घेऊयात. बारीक चिरलेली कोथिंबीर, त्यानंतर खोवलेला नारळ हे मिक्स करूया. हे बघा व्यवस्थित मिक्स झालं आहे. आता फोडणीसाठी काय साहित्य लागतं ते बघूयात. तर फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे 1 ते 1.5 टेबलस्पून तेल, 1 सुकी लाल मिरची, मोहरी, जिरे, 7 ते 8 कढीपत्त्याची पाने, हळद आणि चिमूटभर हिंग. तर आता तडका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल गरम झालं की त्यात लाल मिरची टाकून घेऊयात. त्यानंतर मोहरी, जिरे आणि गॅस बंद करूयात. आणि हळद घालू, हिंग आणि कढीपत्त्याची पाने आणि हे सर्व छान मिक्स करून घेऊ. आणि ही फोडणी आपण डाळीवर घालून घेऊयात. तुम्हाला जर डाळ लगेच खायची असेल तर ही गरम फोडणी या डाळीवर घाला. पण चैत्रगौरीच्या वेळी आपण हळदी कुंकवाच्या वेळी बायकांना बोलावतो आणि बऱ्याच वेळासाठी आपल्याला ही डाळ ठेवायची असते. अशा वेळी ही फोडणी थंड करून यामध्ये घाला, कारण ही गरम फोडणीने डाळ लवकर चिकट होऊ शकते. तसं तर गरम फोडणीचीच खमंग टेस्ट येते डाळीला. डाळीला मिक्स करूयात. अतिशय खमंग आणि चटकदार अशी आंबे डाळ किंवा कैरीची डाळ तयार आहे.